सुप्रसिद्ध संतश्रेष्ठ योगीराज सद्गुरू श्री शंकर महाराज यांची 75वी पुण्यतिथी शिरूर येथे विविध ठिकाणी साजरी करण्यात आली। वैशाख शुक्ल अष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमीला ही पुण्यतिथी साजरी केली जाते। सुमारे 100 वर्षांपूर्वी शंकर महाराज हे भ्रमंती करत शिरूर घोड नदी येथे आले होते। त्यावेळी त्यांनी अनेकांच्या घरी वास्तव्यही केले होते। यापैकी कुटे कुटुंबियाशी त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याने ते कुटे कुटुंबियांच्या वाड्यात दीर्घकाल वास्तव्यास असायचे। हा वाडा विद्याधाम शाळेच्या समोर रामाई येथे आहे। या वाड्यातील दत्तात्रय कुटे हे त्यावेळी सैन्यात नोकरीला असल्याने ते बाहेरगावी असायचे। तर स्वर्गीय आनंदराव बलवंतराव कुटे व त्यांच्या धर्मपत्नी स्वर्गीय राधाबाई येथे राहत असल्याने शंकर महाराजांची प्रत्यक्ष सेवा करण्याची संधी त्यांना मिळायची। शंकर महाराजांनी राधाबाईंना या वाड्यात हनुमंताच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी इच्छा व्यक्त केल्याने त्यांनी मूर्तीची स्थापना कुटेवाड्यात केली। तसेच पुण्यातील धनकवडी येथेही कुटे यांचे घर होते। तेथेही शंकर महाराजांचे वास्तव्य असायचे। सध्या धनकवडी येथे शंकर महाराजांचा मठ असून या दोन्ही ठिकाणी शंकर महाराजांच्या वापरातील चपला म्हणजेच पादुका आहेत। या उत्सव काळात त्यांचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळते। देशभरात शंकर महाराजांचे अनेक भक्त आहेत। शंकर महाराजांची 75वी पुण्यतिथी येथील कुटेवाड्यात कुटे कुटुंबीय तसेच समस्त शिरूरकरांच्या वतीने साजरी करण्यात आली। त्यानिमित्त स्वर्गीय राधाबाई व आनंदराव यांचे चिरंजीव नानासाहेब कुटे यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत याबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। नमस्ते, मी स्वतः नानासाहेब आनंदराव कुटे हे शंकर महाराज आमच्या घरी जवळजवळ 100 वर्षापासून राहत होते आणि त्यांच्या ह्या आत्ताचा जो भंडारा आहे तो 75वा आहे आणि त्या भंडारानिमित्त आम्ही सर्व सहकाऱ्यांबरोबर हा भंडारा साजरा केला। त्या नंतर आम्हाला शिरूरवासियांनी बरेच लोकांनी मदत केली आणि ते व्यवस्थित पार पाडला। शंकर महाराज हे त्यांची ही 5वी समाधी आणि शंकर महाराजांना बरेच नावाने वेगवेगळ्या नावाने लोक ओळखतात। एक कुंवर शंकर महाराज, एक गौरी शंकर, एक सुपडा बाबा, एक आदिनाथ बाबा, खिचडीवाले बाबा, नंतर सुपडा बाबा, शंकर बाबा अशी त्यांची नावं आहेत। महाराजांचं वय जवळजवळ कमीत कमी 500 वय होतं आणि त्यांनी संपूर्ण भारतभर बराचसा त्यांनी प्रचार केला आणि हिंदू धर्मासाठी त्यांनी पुष्कळ काही केलेलं आहे। आणि सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे दर दुर्गाशुद्ध अष्टमीला पुण्यामध्ये त्यांची पालखी निघते आणि ती पालखी सर्व भक्त सोहळ्यांबरोबर व्यवस्थित पार पडते। अजून सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही या शिरूरमध्ये पुढे शंकर महाराजांचा मठ स्थापन करतोय आणि त्याला शिरूर बांधशिवारांचं मला भयंकर सहकार्य। महाराजांचा मुख्य मठ कुठं आहे? धनकवडीला आहे। शंकर महाराजांचा मुख्य मठ धनकवडीला आहे, पुणे सातारा रोडला आणि त्याला आज 75 वर्ष पूर्ण झाली। आणि तुमचं शिरूरमध्ये वास्तव्य असताना तुमच्या त्या काळातल्या आठवणी सांगा, महाराजांसोबतच्या कोणाच्या आठवणी? तसं जर विचार केला तर पुण्यातला पण आठवणी भरपूर आहेत आणि शिरूरमधल्या सुद्धा आठवणी भरपूर आहेत। आता इथं जर शिरूरला तर मारुती बसवला तो शंकर महाराजांच्या सांगण्यावरनं मारुती बसवला आहे आमच्या वडिलांनी आणि पुण्यातला जो मारुती बसवला आहे तोही शंकर महाराजांच्या साक्षीने बसवलेला आहे। कारण त्या टायमाला महाराजांनी मारुतीचं रूप धारण केलेलं आहे आणि आमचे वडील हे पहिले शंकर महाराज मठाचे पहिले ट्रस्टी, त्यांनी जवळजवळ हे काय म्हणतात तुम्हाला सांगतो ट्रस्ट त्यांनी तयार केलेला आहे आणि अजूनही ती परंपरा पुढे ट्रस्टी चालवतात आणि व्यवस्थित प्रत्येक गोष्ट। आता ह्या ठिकाणी ज्या पादुका आहेत महाराजांच्या ह्या ओरिजिनल पादुका आहेत? ओरिजिनल पादुका अशा किती ठिकाणी वगैरे? अशा 2 ठिकाणी पादुका आहेत, एक आमच्या रविवारपेठेत आहे राहत्या घरी आणि एक इथं शिरूरमध्ये ह्या वापरलेल्या पादुका आहेत। त्यांचे 5 ते 10 वर्ष असे सतत राहायचे। महाराजांचं वास्तव्य किती वर्षापूर्वी या ठिकाणी तुमचं? 100 वर्षापूर्वी। 100 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी म्हणजे 18व्या 19व्या कोणत्या शतकामध्ये? नाही तर महाराजांची समाधी ही 47 साली झालेली। त्याच्या अगोदरपासून बाबा इथं राहत होते। 1947ला समाधी घेतली बाबा। त्याच्या आधी? त्याच्या अगोदर इथं किती वर्ष राहिलं होतं महाराज? 30-35 वर्ष अगोदर राहिलेले। त्याच्यानंतर पुण्यातही राहिलेले। कोणता वाडा होता हा? कुटेंचा वाडा म्हणून संबंध गेला। आमचा स्वतःचाच वाडा आहे आणि आमच्या संपूर्ण घराण्यामध्ये त्यांच्या म्हणजे आमच्या घराण्याचेच ते गुरु आहेत
तर त्यांची इथं वास्तव्य भरपूर होतं. आता महाराष्ट्रामध्ये किंवा देशभर कुठं कुठं त्यांचं भक्तगण काय भरपूर ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर आहे, नंतर परदेशातही भरपूर आहेत आणि सर्व जाती जमातीमध्ये त्यांना नाव आहे. मुस्लिम समाजात सुद्धा त्यांना नाव आहे, ख्रिश्चन लोकात सुद्धा त्यांना नाव आहे, अशी हिंदू लोकांतही त्यांना नाव आहे. त्यांनी बरेचसे कार्य केलेले. शिरूरचं वैशिष्ट्य म्हणजे बाबाच्या टायमाला आमच्याकडे 15 महिना 2 महिने राहायचे. त्या टायमाला माझे आईवडील त्यांना स्वतः विचारायचे की बाबा तुम्ही परत कधी येणार, तर बाबा स्वतः बोलायचे मी इथंच आहे, इथं मारुती बसून. आणि हा साक्षात्कार आम्हाला प्रत्येक कुठे घराण्याला झालेला आहे आणि बाबा अजूनही आहेत हे आम्हाला पूर्ण जाणीव राहते. तुम्हाला काही प्रचिती आली का त्या खूप आहे. काय एखादा मला उदाहरण एक प्रसिद्धी म्हणजे मी एकदा आजारी पडलो होतो आणि असाच युवनच्याने येत होतो. म्हणजे कोणत्या सालामध्ये काय आठवते? 1990 साली मला मी आजारी पडलो होतो टायफॉइडने. तर त्या टायमाला कुठं इथंच ह्याच वाड्यात वाडा होता पूर्वी? याच वाड्यात. तर त्या टायमाला मला भिंतीतनं ज्योत बाहेर आली आणि बाबाने असा साक्षात्कार दिला की तू घाबरू नको, मी आहे म्हणून. आणि त्यापासून मी त्यांच्याशी म्हणजे तुमच्याशिवाय आणखीन शिरूरकरांच्या काय आठवणी? बाबा कुठं कुठं जायचे? गुजरांकडे जायचे, गुजर म्हणून त्यांच्याकडे जायचे. नंतर बाकीचे गुजरांकडे जायचे. आता नाना कुठे माझी स्वतःची जागा ती शंकर महाराजांना अर्पण करून तिथं एक मोठा मठ स्थापन करणार आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी मला या मठामध्ये करायच्या आहेत. स्वामींचा मठ म्हणा किंवा दत्त मंदिर म्हणा आणि बऱ्याचशा गोष्टी इथं मी ह्याच्यात आणणार आहे. आणि आज सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आजचा जो दिवस आहे तो शंकर महाराजांचा पुण्यतिथीचा दिवस आहे. ते आज 75 वर्ष बाबांना पूर्ण होतात आणि त्या अनुसाराने आम्ही कुठे घराण्यावर आमच्या बाबांची खूपच कृपा असल्यामुळे आम्ही स्वतः बाबांमध्ये एकरूप आहोत आणि आम्ही पुढचं कार्य असंच शिरूरवासी लोकांच्या दरवर्षी हा जो उत्सव कोणत्या तिथीला साजरा केला जातो? कुठला पुण्यतिथी हे वैशाख शुद्ध अष्टमीला साजरा केला जातो.